पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ, खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हा दाखल. हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा उघड. हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवर जालिंदर सुपेकरची सही. पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना केली मेहरबानी. हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर कारवाई करा. राज्य महिला आयोगाचे बार काउन्सिलला पत्र. दुशिंग यांनी माध्यमात बोलताना भान बाळगलं नाही, आयोगाचा ठपका. शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ. 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते. अपात्र असूनही लाटले लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये. मुंबईत 481 धनाढ्यांनी थकवला 14,000 कोटींचा मालमत्ता कर. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांकडून करबुडव्यांची यादी सादर. कर वसुली करा, रवी राजांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांच्या मुलाचं नाव जवळपास निश्चित. मात्र मुलगा नावीदला अध्यक्षपद देण्यास मुश्रीफ उत्सुक नसल्याची माहिती. बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात बाका प्रसंग. एकाच वेळी 2 पोलीस अधीक्षक कार्यरत. एकानं बदलीला स्थगिती मिळवली, पण नवे पोलीस अधीक्षक बदलीच्या स्थगितीपूर्वीच रुजू. राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आंबा, संत्रा, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा टाहो. मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच धरण भरण्यास सुरुवात. बीडचं मांजरा आणि बिंदुसरा धरण भरलं. रत्नागिरीचं शीळ धरण तर पाटणचं महिंद धरणही ओव्हरफ्लो. भारताची युद्धनौका INS विक्रांतला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट. नौसैनिकांशी चर्चा. संपूर्ण युद्धनौकेची पाहणी. पुण्यात NDAचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न. यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पासआउट. इतिहासात पहिल्यांदाच NDAतून मुलींची तुकडी सैन्यात.